त्यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज अशी की महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आलेला असतानाच कोलकाता हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय। ममता बॅनर्जी सरकारला यामुळे मोठा धक्का मानला जातोय। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीच्या सरकारने 2011 नंतर राज्यातील नागरिकांना दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रास कोलकाता हायकोर्टाने रद्दबातल ठरवलं। 2011 पासून तब्बल 5 लाख नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं होतं। मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे या 5 लाख ओबीसींच्या सवलती आणि नोकरीतील संधीही संपुष्टात आली। न्यायालयाच्या या निर्णयामुळे 5 लाख नागरिकांच्या जीवनावर याचा दूरगामी परिणाम होणार आहे। पुन्हा एकदा आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर। प्रशांत, काय माहिती याबद्दल? आपल्याला माहित असेल की कोलकाता उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलाय, खास करून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात। या ओबीसी आरक्षणामध्ये साधारणतः 5 लाख लोकांचे ओबीसीचे आरक्षण जे आहे ते कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केले आहे। त्यामुळे साधारणतः या 5 लाख लोकांच्या जे आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्या नोकरीवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या विरोधामध्ये ममता बॅनर्जींनी दंड ठोपटलाय। त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही। या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। या मुद्द्यावरून जर बघितलं आपण तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या याचिकेवरती सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये साधारणतः कोलकाता उच्च न्यायालय हा अतिशय महत्त्वाचा निर्णय देत ममता बॅनर्जीला मोठा धक्का दिलेला आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे आपण बघतोय की कोलकाता उच्च न्यायालयाने ओबीसी जात प्रमाणपत्र या संदर्भात म्हणजे ते जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या संदर्भातला जो निर्णय दिलाय त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का मानला जातोय। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने 2011 नंतर राज्यातील नागरिकांना दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रास कोलकाता हायकोर्टाने रद्दबातल ठरवलं आणि 2011 पासून तब्बल 5 लाख नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं होतं। मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे या 5 लाख ओबीसींच्या सवलती आणि नोकरीतील संधी देखील आता संपुष्टात आलेली आहे। न्यायालयाच्या निर्णयामुळे 5 लाख नागरिकांच्या जीवनावर याचा दूरगामी परिणाम होणार आहे। 2010 पासून पश्चिम बंगाल सरकारने ज्या वर्गांना ओबीसी प्रवर्गाचा दर्जा दिला होता त्यांचा दर्जा रद्द ठरवण्याचा निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने दिलाय। हा निकाल स्वीकारणार नसल्याचं सांगून ममता बॅनर्जी यांनी न्यायालयातच आव्हान दिल्याचं म्हटलेलं आहे। न्यायालयालाच आव्हान दिल्याचं म्हटलेलं आहे आणि पश्चिम बंगाल सरकारने 2010 पासून ज्या जातींना ओबीसी प्रवर्गाचा दर्जा दिला होता त्यांचा दर्जा काढून घेण्याचा निकाल आपण बघतोय कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी दिला। दोनों ही जजमेंट्स, ये दोनों ही जो फैसले आए हैं ये बताता है कि किस तरीके से ममता सरकार गैर संवैधानिक तरीके से, अनकॉन्स्टिट्यूशनल तरीके से तुष्टीकरण की नीति को आगे बढ़ा रही थी और एक तरीके से कहा जाए तो मुस्लिम लीग के एजेंडा को आगे बढ़ा रही थी। आणि आता